खानदेशामध्ये लग्नाच्या वेळी जर वरणपोळी किंवा वरणबट्टीचा जर बेत असेल ना, तर अगदी अशाच पद्धतीची घोटलेल्या वांग्याची भाजी बनवली जाते. यामध्ये खूप जास्त मसाले नाही किंवा खूप जास्त मेहनतीची सुद्धा आपल्याला गरज नाही. अगदी साधी, सरळ, सोपी रेसिपी आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पाहत राहा. तर बघा किती छान अशी आपली घोटलेल्या वांग्याची भाजी दिसते ना. तर चला तर मग छान अशी रेसिपी बनवायला सुरुवात करूयात. तर मी इथं ना 250 ग्रॅम वांगे घेतलेले आहेत, म्हणजेच पावशेर वांगे मी इथं घेतलेली आहेत. तर त्यांचं आपल्याला ना जे वरचं साल आहे ना, तर ते संपूर्ण वांग्यांचं साल आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि इथं ना ज्या कुकरमध्ये आपल्याला वांगी शिजवायला टाकायचे आहे, त्याच कुकरमध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे. जवळपास 1 ग्लास पाणी मी यामध्ये टाकून घेतलं आहे. त्यानंतर वांग्याचं थोडंसं जे खालचं देठ आहे ना, तर ते कापून घ्यायचं आणि वांग्याचे छोटे छोटे तुकडे किंवा मोठे तुकडे केले तरीसुद्धा चालेल. तर इथं मी ना वांगं नॉर्मल एकदम छान असं कापून घेते. तर वांगे घेताना ना खूप जास्त मोठे घ्यायचे नाही, कारण की त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये बिया असतात. आणि खूप छोटेसुद्धा घ्यायचे नाही, कारण की जर छोटे घेतले तर ते चवीला कडवट किंवा मग एकदम तुरट वगैरे असे लागू शकतात. तर आता इथं मी सर्व वांगे जे आहेत ना, तर ती कापून घेतली आहे. आता कुकरमध्ये टाकून आपण त्याच्या 2 शिट्ट्या करून घेऊयात. कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्या आणि कुकरसुद्धा गार झाला आहे. तर आता इथे बघा, आपले जे वांगे आहेत ना, तर ते छान असे मऊसूत शिजतात. पण त्याआधी जर आपण यांना असंच डायरेक्ट जर पाण्यामध्ये स्मॅश करायला गेलो ना, तर ते स्मॅश होणार नाही. तर त्यासाठी ते पाणी जे आहे, तर ते मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलं. या पाण्याचा तुम्ही वापर केलात तरी चालेल किंवा नाही वापर केला तरीसुद्धा चालेल. तर इथं मी ना ग्लासाच्या मदतीने ना जे वांगे आहेत तर ते छान असे ठेचून घेते. आपल्याकडे स्मॅशर असतं, तर त्याने पण हे छान असं ठेचले जातात. पण आज मला माझं स्मॅशरच सापडत नव्हतं. त्यामुळे मग मी असे ग्लासाच्याच मदतीने ना हे संपूर्ण जी वांगी आहेत ना, तर ती छान अशी ठेचून घेते. आणि ही प्रोसेस जी आहे ना, ती जर तुम्ही एकदम गरम गरम असताना केली ना, तर मग अगदी झटपट अशी ही जी वांगी आहेत ना, तर ती स्मॅश होतात. तर आता इथे मी भरपूर असा लसूण घेतला आहे. जवळपास 15 ते 20 पाकळ्या मी लसणाच्या घेतल्या आणि त्या खिसणीवरती खिसून घेतल्या आहे. आता गॅसवरती कढई ठेवली आणि कढईमध्ये मी जवळपास 1 ते सव्वा पळी तेल त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, मोहरी छान फुलली की त्यानंतर अर्धा चमचा जिरं आणि थोडंसं अगदी पाव चमचा हिंग आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. जिरं मोहरीची खमंग फोडणी तयार झाल्यानंतर जो लसूण आपण छान खिसून घेतलेला होता ना, तर तो यामध्ये टाकून घ्यायचा. लसूण तुम्ही जरी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलात ना तरीसुद्धा चालेल, पण मिक्सरला फिरवू नका, कारण की त्याची जी टेस्ट असते ना, तर ती संपूर्ण निघून जाते. तर आता इथं लसूण आहे ना थोडासा आपल्याला लालसर होईपर्यंत तेलामध्ये छान असा परतवून घ्यायचा आहे. त्यामुळे काय होतं की खमंग अशी फोडणी आपली लसणाची तयार होते आणि ज्यावेळेस आपण ती भाजी बनवतो ना, तर त्यावेळेस एकदम मस्त अशी चवीलासुद्धा लागते. तर आता इथं मी ना साधं लाल तिखट जे असतं आपल्या घरामध्ये असतं ना, तर त्याचा या ठिकाणी वापर केलेला आहे. आपल्या चवीनुसार मी इथं 1 ते दीड चमचा इथे लाल तिखट टाकलेलं आहे. आता ते 1 मिनिटभरच फक्त तेलामध्ये लाल तिखट परतवून घ्यायचं. 1 मिनिटसुद्धा नाही, जरी 30-40 सेकंद परतवून घेतलं आणि लगेचच आपली वांगी जी आहेत स्मॅश केलेली, तर ती यामध्ये संपूर्ण टाकून घ्यायची आणि व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचं. कारण जर खूप जास्त वेळ आपण लाल तिखट परतवत बसलो तेलामध्ये, तर ते जळून जाईल आणि संपूर्ण भाजीची जी टेस्ट आहे ना, तर ती खराब होईल. आता ह्या स्टेजला ना आपल्याला आणखी हे छान मिक्स व्हायला हवं ना, त्यासाठी पाणी यामध्ये घालायचं आहे. तर मी कुकरमध्येच थोडंसं पाणी घातलं आणि ते पाणी यामध्ये घातलं. जवळपास अर्धा ग्लासच्या थोडंसं कमी पाणी मी यामध्ये घातलं आणि हे जे संपूर्ण पाणी आहे ना, तर ते व्यवस्थित ही वांगी परत शिजल्यानंतर आहे ना, संपूर्ण पाणीसुद्धा यामधलं आटलं जाईल. तर थोडंफार जे काही राहिलेलं होतं वांगे स्मॅश करायचे, तर ते असे चमच्याच्या मदतीने ना सहज होतात. आता यामधला एक सिक्रेट मसाला म्हणजेच हा दीपक मसाला. तर खानदेशामध्ये लग्नसराईमध्ये ज्यावेळेस पंक्तीचा कार्यक्रम असतो किंवा घरांमध्ये सुद्धा याच गरम मसाल्याचा ह्या भाजीमध्ये वापर केला जातो. पण तुमच्याकडे जर हा मसाला नसेल, तर तुम्ही कुठल्याही कंपनीचा गरम मसाल्याचा या ठिकाणी वापर करू शकतात. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि थोडासा गूळसुद्धा घातला. जर तुम्हाला ही भाजी गोड आंबट वगैरे अशी बनवायची असेल, तर यामध्ये तुम्ही थोडीशी चिंचसुद्धा घालू शकतात. पण मला तशी आवडत नाही, फक्त तिखट आणि थोडंसं त्यामध्ये जर गोडसरपणा असेल ना, तर चवीला छान लागते. त्यामुळे मग मी थोडासाच गूळ घातला आणि
हे पूर्ण जे आहे तर ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं. तर ही भाजी व्यवस्थित परत आपण शिजवून घेऊ ना, तोपर्यंत गूळ जो आहे तर तो छान असा मेल्ट होऊन जातो. आता हे परत व्यवस्थित जे आहे सतत मिक्स करत राहायचं, नाही तर मग खाली लागायला सुरुवात होते. कारण की आपण पाणी वगैरे त्यामध्ये घातलं आणि गॅसची फ्लेम मोठी केलेली असते त्यामुळे. तर आता इथं ना अगदी 10 मिनिटाच्या आतमध्ये ही भाजी आपली तयार होते. भाजीला अजिबात खूप जास्त असा वेळ लागत नाही. आणि त्यानंतर त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घातली आणि हे परत व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. जर तुम्हाला वांग्याची भाजी किंवा वांग्याचा कुठलाही प्रकार जर आवडत नसेल ना, तर ह्या पद्धतीने एकदा भाजी नक्की करून पहा. चवीला खूप छान अशी लागते आणि वरणपोळीसोबत किंवा वरणबट्टीसोबतचं हे कॉम्बिनेशन तर सगळ्यात बेस्ट आहे. किंवा मग तुम्ही फक्त चपातीसोबतसुद्धा या भाजीला खाऊ शकतात. तर तुम्ही माझ्या पद्धतीने ही अशी मस्त अशी खानदेश स्पेशल घोटलेल्या वांग्यांची भाजी एकदा नक्की करून पहा आणि चवीला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.